नमस्कार मित्रांनो, मी आहे श्रीधर आणि JK जोके या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की इमारत बांधकाम कामगार योजनेविषयीची जी नवीन अपडेट आहे, ज्यामध्ये बनावट बांधकाम कामगारांची जी चौकशी होणार आहे, त्याचबरोबर जे दलाल आहेत त्या दलालांवर कठोर कारवाई होणार आहे, याबद्दलचीच A to Z माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. परंतु व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करायचं विसरू नका मित्रांनो, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत जातील. मित्रांनो, बांधकाम कामगार यामध्ये बनावट बांधकाम कामगारांची चौकशी आता होणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी आदेश देखील दिलेले आहे. मित्रांनो, असे असून यामध्ये जे दलाल आहेत त्यांच्याविषयी देखील मोठी कारवाई करण्यात येणार आहे. मित्रांनो, अशी माहिती बांधकाम कामगार मंत्री आकाश फंडकर यांनी दिली आहे. मित्रांनो, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाच्या वतीने नोंदीत बांधकाम कामगारांना विविध योजनांचा लाभ दिला जातो, ज्यामुळे जे बांधकाम कामगार नाहीत त्यांनी देखील खोटे कागदपत्र तयार करून या योजनेचा लाभ घेतलेला आहे. मित्रांनो, असल्याच्या अनेक तक्रारी बांधकाम कामगार विभागाकडे आलेल्या आहेत. बांधकाम कामगार मंत्री आकाश फंडकर यांनी हा निर्णय देखील घेतलेला आहे. बांधकाम कामगार योजनेत लाभ मिळवून देण्यासाठी अनेक दलाल सक्रिय झाले असल्याने खऱ्या बांधकाम कामगारांना या योजनेपासून वंचित राहावे लागत आहे. मित्रांनो, बांधकाम कामगार योजनेत दलालांचा सहभाग आढळला तर त्यांच्यावर कठोर कारवाई देखील करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलेले आहे. मित्रांनो, कारण बांधकाम कामगार फॉर्म भरण्यासाठी केवळ ₹1 देखील लागत आहेत. फक्त ₹1 फी लागते, परंतु दलालांमार्फत 1000 ते 1500 रुपये, 1500 रुपये ते 2000 रुपयापर्यंत ही वसुली करण्यात येत आहे. एक फॉर्म भरण्याकरिता दलाल 1500 रुपये घेत आहेत. मित्रांनो, जेणेकरून बांधकाम कामगारांची यामध्ये पिळवणूक होत आहे. फक्त ₹1 लागणाऱ्या फॉर्मसाठी 1500 रुपये त्या ठिकाणी वसूल करण्यात येत आहे. मित्रांनो, ज्या बांधकाम कामगाराला यामध्ये जे साहित्य मिळते त्या साहित्याविषयी देखील आपण पाहणार आहोत. त्यामध्ये मित्रांनो, बांधकाम कामगारांना भांडे योजना देखील यामध्ये मिळत आहेत. त्याचबरोबर सुरक्षा किट देखील मिळते. त्यानंतर मुलींच्या लग्नासाठी 50,000 रुपये अनुदान, त्याचबरोबर मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देखील या योजनेमार्फत मिळत असते. त्यानंतर घरकुल योजनेची देखील यामध्ये सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. अशा अनेक प्रकारच्या योजना यामध्ये आहेत. मित्रांनो, यामध्ये भांडे सुरक्षा योजना, किट योजना, वाटपामध्ये गैरप्रकार झाल्याचा आढळून आल्याने बांधकाम कामगाराकडून तक्रारी झाल्यात, ते तक्रारीची निवारण करण्यासाठी बांधकाम कामगारांचे बायोमेट्रिक घेतल्यानंतरही त्यांना भांडे मिळालेले नाहीत. त्यामुळे या विभागामार्फत आता बांधकाम कामगारांची चौकशी देखील करायला सुरुवात करण्यात येणार आहे. मित्रांनो, नोंदणी करण्यासाठी केवळ ₹1 आवश्यक असताना बांधकाम कामगाराकडून दलालांनी 1 ते 2,000 रुपये घेतले, हे देखील त्यामध्ये स्पष्ट दिसून येत आहे. मित्रांनो, त्यामुळे जिल्हा स्तरावर स्थापन केले जाणारे दक्षता पथक हे आता या कामावर रुजू होणार आहेत. मित्रांनो, बांधकाम कामगार योजनेत गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी जिल्हा स्तरावर दक्षता पथके स्थापन करण्यात येणार आहेत. या दक्षता पथकांचे कार्यक्षेत्र मात्र दुसऱ्या जिल्ह्यात असणार आहे, जेणेकरून तपासणीमध्ये पारदर्शकता येईल. मित्रांनो, बांधकाम कामगारांची जी नोंदणी आहे ती खोटी आहे का खरी आहे, यामध्ये ते बनावट कागदपत्रे सादर केलेली आहेत का, ही सर्व चौकशी यामध्ये होणार आहे. मित्रांनो, नोंदणी करण्यासाठी कोणी अधिकच्या पैशाची मागणी केली आहे का, हे देखील यामध्ये तपास करण्यात येणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी खोटे दावे दाखल केले आहेत का, त्याचबरोबर सर्व बाबी व्यवस्थित आहेत का नाही, हे देखील पाहून दलालांवर फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितले आहे. मित्रांनो, जे खरे बांधकाम कामगार आहेत ते या योजनेपासून वंचित राहत असून ज्यांना या सर्व गोष्टींची आवश्यकता नसताना देखील या फॉर्मचा ते वापर करून हे सर्व योजनांचा किट असो किंवा मग भांडेसंच असो किंवा मुलांच्या शिक्षणाकरता जी शिष्यवृत्ती मिळते, या सर्वांचा फायदा इतर लोक देखील यामध्ये घेत असल्याचे सामोरे आले असल्यामुळे मित्रांनो, याविषयी कठोर कारवाई आणि सर्व या बांधकाम कामगारांची चौकशी आता करण्याचे विभागाने ठरवलेले आहे. विभाग आता याविषयी एकदम तत्परतेने जागृत होऊन ही कारवाई करण्याच्या मागे लागलेले आहे. मित्रांनो,
कारण मुख्यमंत्र्यांनी तशा प्रकारचे आदेशच दिलेले आहेत मित्रांनो. त्यामुळे आता बनावट जे बांधकाम कामगार आहेत त्यांची काही खैर नाही. त्याचबरोबर जे दलाल आहेत त्यांच्यावर देखील कठोर कारवाई करण्यात येणार आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जी माहिती आपण दिलेली आहे ती सर्व माहिती कशी वाटली तुम्हाला नक्की व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगा. जर तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला प्रश्न विचारा. आम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरे नक्की देण्याचा प्रयत्न करू. मित्रांनो, व्हिडिओ या ठिकाणी थांबत आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. सबस्क्राईब देखील करा. जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. बेल आयकॉनला प्रेस करायचं विसरू नका मित्रांनो. चला तर मग या ठिकाणी व्हिडिओ थांबत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.